श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 12 मे रोजी आलेली आहे वैशाख पौर्णिमा। तर प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी जी आहे तर ती येते, परंतु प्रत्येक पौर्णिमे तिथीचं महत्त्व जे आहे तर ते देखील वेगवेगळं असतं। कारण हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व मानलं गेलं आहे। पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुदेव यांची पूजा सेवा आराधना केल्याने कुटुंबामध्ये सुख शांती समाधान संपत्ती आणि ऐश्वर्य नांदते असं म्हटलं जातं। तर या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा देखील म्हटलं जातं। यंदा 12 मे रोजी ही पौर्णिमा साजरी केली जाणार आहे। पंचांगानुसार वैशाख पौर्णिमेची तिथी ही 11 मे रोजी रात्री 8:02 सुरू होणार असून 12 मे रोजी रात्री 10:24 समाप्त होणार आहे। तर उदय तिथीनुसार ही जी पौर्णिमा तिथी आहे तर ती 12 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे। तर बघा ही पौर्णिमा का विशेष मानली जाते, तर वैशाख महिन्याच्या पौर्णिमा तिथीला श्री विष्णुदेवांचा 9वा अवतार मानला जाणाऱ्या गौतम बुद्धाचा जन्म झाला होता। त्याचबरोबर याच पौर्णिमेला गौतम बुद्धांना बुद्धी तत्वाची प्राप्ती देखील झाली होती। त्यामुळे वैशाख पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा या नावाने ओळखलं जातं। ही जी पौर्णिमा आहे तर ती खूप अतिशय महत्त्वाची पौर्णिमा आहे। त्यामुळे या दिवशी आपल्याला काही अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय देखील करायचे आहेत। तर या दिवशी आपल्याला सकाळी उठल्याबरोबर आपल्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे आणि ही जर वस्तू आपण सकाळी उठल्याबरोबर उंबरठ्यावरती ठेवली तर आपल्या घराची, मुलांची, पतीची, कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत, ज्या काही बाधा आहेत तर त्या दूर होऊन जातील। आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि करोडपती होण्याची इच्छा देखील नक्कीच पूर्ण होईल। इतका हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे। हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं की माता लक्ष्मी ही पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते, येत असते आणि तिचे उपासना करणाऱ्यांना ती धन धान्य सुख शांती समृद्धी ऐश्वर्य जे आहे तर ते प्रदान करत असते। आणि म्हणूनच पहा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा देखील करायची आहे। आणि बघा ज्या पौर्णिमेला ज्या घरातली स्त्री हा जो उपाय करते, आपल्या घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवते, हा उपाय करते, त्या घरामध्ये कायम सुख शांती समृद्धी ही टिकून राहते। बघा माता लक्ष्मी ही पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी तलावरती येत असते आणि ती जी सकारात्मक लहरी आहे तर त्या सकारात्मक लहरीमध्ये आपण जे काही प्रभावी उपाय करतो, सेवा करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं। आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची विशेष अशी पूजा सेवा जी आहे तर ती करायची आहे। आणि म्हणूनच जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काही आर्थिक अडचणींचा समस्यांचा सामना करावा लागत असेल, आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल, तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जात असेल, त्याचबरोबर तुमच्या घराची प्रगती होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल किंवा तुमच्या पतीची प्रगती होत नसेल, तरी तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। या पौर्णिमेला करा। बघा माता लक्ष्मी घरामध्ये नांदणे म्हणजे फक्त घरामध्ये पैसा असणे हे नाही, तर घरामध्ये सुख शांती समृद्धी असणं देखील महत्वाचं आहे। घरामध्ये सर्व एकोपाने राहणे याला सुद्धा माता लक्ष्मी नांदणं म्हटलं जातं। तसेच तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण असणे, घरामध्ये एकोपा प्रेम असणे हे सुद्धा माता लक्ष्मीचा वास आहे हे समजते। घरामध्ये पैसा तर हवाच,
त्याचबरोबर घरामध्ये वातावरण माता लक्ष्मीला शांत असणं, अनुकूल असणं वातावरण महत्वाचं आहे। तर बघा अशा काही विशिष्ट तिथी असतात, जसं की पौर्णिमा, एकादशी, संकष्टी चतुर्थी असे, अमावस्या असे तर किंवा काही सणवार असेल, तर ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात, तर या विशिष्ट तिथीवरती जे घरातलं वातावरण असतं किंवा पृथ्वीवरती वातावरण असतं तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक असतं आणि या वातावरणामध्ये आपण जे काही प्रभावशाली उपाय करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं। त्यामुळे अशा काही तिथींना असे विशिष्ट उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे असतात। बघा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे, म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे। स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ जे आहे तर ते टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, काळे तीळ टाकायचे आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे। त्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची नित्य पूजा सेवा जी आहे तर ती करायची आहे आणि तुमच्या घरामधून एक स्वच्छ पाण्याचा कलश जो आहे तर तुम्हाला भरायचा आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद जी आहे, थोडंसं गुलाबजल हे तुम्हाला टाकून हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर आणि उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे। यानंतर तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा आहे आणि तो उंबरठा आहे तर ह्या पाण्याने टाकून त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन करताना त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमित्र, चंदन पावडर, हळद, गुलाबजल किंवा गंगाजल असेल तर ते टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि याचं आपल्याला हळदीचं लेपन जे आहे तर ते उंबरठ्याला करायचं आहे। बघा प्रत्येक पौर्णिमेला आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करत असतो आणि जेव्हा आपण हळदीचं लेपन करतो त्यावेळी आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही। आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला थोडीशी कणिक मळायची आहे आणि त्या कणकेपासून थोडीशी कणकेमध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे, मीठ न टाकायचं नाही। एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला बनवून घ्यायचा आहे आणि हा दिवा तयार करत असताना तुम्हाला त्यांचं दोन मुख होतील, द्विमुखी दिवा जो आहे तर तो तुम्हाला तयार करायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। गाईचं तूप नसेलच तुमच्याकडे तर म्हशीचं तूप घाला, त्यामध्ये एक चिमूटभर हळद टाका आणि शुद्ध गाईचं तूप नसेलच किंवा म्हशीचं तूप नसेल तर मग तुम्ही तेल घातलं तरी देखील चालणार आहे। आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, हा जो दिवा आहे तर तो एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे। प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने किंवा हळदी कुंकू मिक्स करायचं आहे आणि त्याने स्वस्तिक काढायचं आहे। प्लेटमध्ये हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, त्यामध्ये मुठभर तांदूळ तुम्हाला टाकायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा दिवा ठेवल्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला देखील दिव्यामध्ये तुम्हाला 2 अखंड फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहे। त्याचबरोबर थोडेसे काळे उडीद जे आहेत तर ते टाकायचे आहे, अख्खे डाळ नाही तर ते तुम्हाला टाकायचे आहे। आता काळे उडीद जर तुमच्याकडे नसतील तर मग तुम्ही काळे तीळ टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दिव्यामध्ये 2 लांब कापसाच्या वाटी लावायच्या आहे, द्विमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घेऊन त्याची थोडीशी पेस्ट तयार करायची आहे आणि ही पेस्ट आणि हा दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यापाशी जायचं आहे। उंबरठ्यापाशी गेल्यानंतर हा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। त्या कुंकवाच्या सहाय्याने तुम्हाला उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मी काढायचं आहे, म्हणजेच अष्टलक्ष्मीची प्रतिकृती, म्हणजेच तुम्हाला तिथे 8 लक्ष्मी म्हणजे अष्टलक्ष्मी म्हणजे काय तर माता लक्ष्मीची 8 रूप, तर प्रत्येक तुम्हाला एक एक टीका जो आहे तर तो लावायचा आहे। त्या टीका लावताना प्रत्येक लक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे, जसं की वैभव लक्ष्मी, अष्टलक्ष्मी, वरद लक्ष्मी, धनलक्ष्मी, ऐश्वर्य लक्ष्मी, असं तुम्हाला आदि लक्ष्मी, संतान लक्ष्मी असं तुम्हाला मनामध्ये प्रत्येक वेळी। आता तो तुमच्याकडे जर तुम्हाला सर्व नावं माहीत नसेल, तुम्ही व्हिडिओ पॉज करत करत लिहून घ्या किंवा वैभव लक्ष्मी मातेचं पुस्तक असतं व्रताचं त्यामध्ये देखील आहे, तर ती नावं तुम्ही वाचून तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला तेवढे 8 जे टिके आहेत तर ते आपल्या उंबरठ्यावरती द्यायचे आहे।
अष्टलक्ष्मी ही समृद्धीची देवी आहे आणि अपार संपत्तीची देवी आहे। त्यामुळे आपल्याला जर आपण पौर्णिमेच्या दिवशी अष्टलक्ष्मीची पूजा केली तर आपल्या घरामध्ये धन दौलत ही कधीही कमी पडत नाही, पैशाची उणीव चणचण भासत नाही। तर तुम्हाला 8 कुंकवाची बोटं जी आहेत तर ती ओढायची आहे। म्हणजेच प्रत्येक बोट ओढताना तुम्हाला प्रत्येक माता लक्ष्मीचं नाव घ्यायचं आहे, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी। तर अशा प्रकारे 8 लक्ष्मीचे नाव घेत तुम्हाला त्या कुंकवाने उंबरठ्यावरती बोट उठवायची आहे। आणि पहा, स्वतः भगवान विष्णू देवांनी आपल्या पुराणामध्ये सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी असं अष्टलक्ष्मीचं पूजन घरामध्ये करता त्यावेळी पौर्णिमा असते, ज्या वेळेस पौर्णिमेच्या दिवशी 7 वेळा माता लक्ष्मी आहे तर ती आपल्या घरासमोर येऊन जात असते आणि तिची अशी सेवा उपासना करणाऱ्यांना ती धन धान्य सुख शांती समृद्धी ऐश्वर्य प्रदान करत असते। त्यानंतर उंबरठ्याचं पूजन तुम्हाला करायचं आहे। उंबरठ्यावरती माता लक्ष्मीची पावला स्वस्तिक काढायचं आहे, त्याचबरोबर हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळायचा आहे। आता द्विमुखी दिवा तुम्ही उंबरठ्यावरती लावणार आहात, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर हा दिवा लावताना तुम्ही ज्या वेळेस घरामध्ये बाहेरून घरामध्ये प्रवेश करता त्यावेळेस तुमचा जो उजवा हात येईल त्या उजव्या हाताला तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो त्यानंतर त्या ज्या वाती आहेत तर त्या तुम्हाला पूर्वेला किंवा पश्चिमेला येतील अशा लावायच्या आहेत। तर पहा, आपल्याला एक स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे। स्वस्तिक मध्ये आपल्याला 4 डॉट द्यायचे आहे, साईडला 2-2 लाईन द्यायच्या आहेत। त्याचबरोबर एक स्वस्तिक तुम्हाला गॅस शेगडी जी आहे त्यावरती काढायचं आहे, म्हणजेच तुमच्या घरातील जी अन्नपूर्णा माता आहे तर तिथे काढायचं आहे। ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता प्रसन्न असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी निवास करत असते। त्यानंतर एक स्वस्तिक तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला काढायचं आहे, एक तुळशी पाशी काढायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक जे आहे तर ती देखील काढायची आहे। अशा पद्धतीने हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचा आहे। तर आता जीवा ज्यावेळी शांत होईल त्यावेळी दिव्याचं काय करायचं तर मग तो दिवा तुम्हाला तसाच उचलून घ्यायचा आहे। त्यामधल्या वाटी ज्या आहे जे साहित्य आहे तर ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे, ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा कापुरासोबत जाळू शकता। आणि जे आपण कणकीचा दिवा तयार केलेला आहे तर तो तुम्ही गाईला खाऊ घाला किंवा एखाद्या झाडाखाली ठेवू शकता, फक्त कुणाचे पाय पडणार नाही त्यावरती याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा जो उपाय आहे सेवा आहे तर ती आवर्जून सोमवारी सकाळी करायची आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।